गुड मॉर्निंग फॅमिली. तर आज लवकर आंघोळ केली कारण आज आहे संकष्टी चतुर्थी, म्हणून जास्वंदाची 2 फुलं तोडली आणि गणपती बाप्पाला पूजा करून मी ती ठेवून दिली 2 फुलं. आणि त्यानंतर लगेच मला स्वयंपाक करायचा होता कारण पिहूच्या शाळेत जायचं होतं आज. तर मग पिहूच्या डब्यासाठी मी आज वाटाण्याची भाजी आणि चपात्या केल्या. तर वाटाणा असा मी फक्त कांदा घालूनच फ्राय केला होता, पिहूला खूप आवडतो तसा. मग मी आज माझा तर उपवास होता, मला तर काही मी केलं नव्हतं. तर बघू म्हणलं आता शाळेतून आल्यावरच करूया. तर शाळेत होतं विज्ञान प्रदर्शन. तर हे छोट्या आणि मोठ्या गटाचं हे प्रदर्शन होतं. तर मॅडम लोकांनी हे केलं होतं सगळं आणि हे जंगल सफारी दाखवली होती त्यांनी की जंगलात किती मोठे प्राणी असतात, कोणकोणते असतात. तर मुले सगळे दाखवत होते, हा प्राणी तो प्राणी, म्हणजे मुलांनाच कळावं म्हणून हे असं सगळं त्यांनी केलं होतं. 2 दिवस यांची तयारी चालू होती. तर प्राणी कुठं पाणी पितात, तर डोंगरातून कसे झरे वाहतात, नद्या वाहतात, हे असं सगळं दाखवलं होतं त्यांनी. खूप मेहनत घेतली मॅडम लोकांनी याच्यामध्ये आणि पालकांना पण सांगितलं होतं की तुमच्याकडून काय काय होईल, गाड्या वगैरे काय आणणं, तर ते असं सगळं घेऊन या. तर पालकांनी पण त्यांना मदत केली आणि सगळ्यांनी मिळून हे असं प्रोजेक्ट चांगले बनवले होते. आणि मोठ्या मुलांना स्वतःचं असं बनवायला सांगितलं होतं, तर त्यांनी पण असं छान छान बनवलं होतं. आम्ही सगळीकडे वरती जाऊन मोठ्या मुलांचं असं पाहिलं की त्यांनी काय काय केले, तर ते माहिती पण छान पद्धतीने देत होते. तर आम्ही सगळं असं बघून घेतलं आणि नंतर खाली आलो शाळेतून आणि माझ्यासाठी चिवडा घ्यायला गेलो उपवासाचा. तर चिवडा घेतला आणि पिहूला घेतलं हे चॉकलेट वगैरे, तिने तिच्या दीदीसाठी पण घेतलं. मग आम्ही घरी आलो आणि थोडासा आराम केला आणि संध्याकाळी मी शरूचं थोडंसं पाठांतर घेत होते. आता तोंडी परीक्षा वगैरे येईल म्हणून रोज थोडं थोडं चाललं आहे अभ्यास, म्हणून ती पण मला दाखवत होती काय पाठात झाले वगैरे. तर मी लगेच स्वयंपाकाला लागले. आता उपवासामुळे मला लागली होती भूक, त्यामुळे पहिलं भात वगैरे घातला आणि छान असं भरलेलं वांगं करायचं होतं, म्हणून मी शेंगदाण्यामध्येच सगळं घालून असं वाटलं त्यामध्ये आणि पहिलं पापड तळून घेतले आणि मग त्याच तेलामध्ये वांगी अशी भरून छान अशी शिजायला टाकली बारीक गॅसवर. त्याच्यावर ताट पण झाकलं होतं आणि पातळ असा रस्सा मी केला होता वांग्याचा छान, खूप पण नाही पातळ, असा मीडियम पद्धतीने. तर भाकरी भात आणि नंतर आम्ही असं सगळे जेवायला बसलो. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. फॉलो करा, लाईक करा, यूट्यूबला सबस्क्राईब करा. बाय.